नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? रामकृष्ण हरी मंडळी. तर हा व्हिडिओ खूप जुना आहे. हा मार्गशीर्षमधला व्हिडिओ नाही आहे. तुम्ही म्हणशीला की मार्गशीर्षमध्ये तुम्ही चिकन केले का? तर नाही, मार्गशीर्षमधला हा व्हिडिओ नाही आहे. हा जुना व्हिडिओ आहे. तो मी आत्ता अपलोड केलेला आहे. हा मी खूप दिवस झाले एडिटिंग करून ठेवला होता, पण तो अपलोड नव्हता केला. तर बघा, मी आधी कांदा टाकून घेतलेला आहे. तेल टाकून घेतलं, कांदा टाकून घेतला, त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर हे धुतलेलं चिकन टाकलेलं आहे. त्यात थोडीशी हिंग टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. तर आधी मी बघा हे शिजवून घेणार आहे. तर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं. जर ह्यात जास्त झालं तर परत रश्श्यात मीठ टाकायचं नाही, नाहीतर ते खूप खराट होऊन जातं. नंतर बघा आता हे सगळं असं छान असं परतवून घेतलेलं आहे. नंतर बघा मी आता ह्याच्यानंतर गरम पाणी ओतलेलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं परतवून घ्यायचं. तुम्हाला जास्त आळणी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त ओतू शकताय. आणि ह्याची मी आता एक शिट्टी काढून घेणार आहे, कारण एका शिट्टीमध्ये चिकन शिजतं. त्यानंतर बघा हे बिना वाटणाचं मी चिकन केलेलं आहे, नुसतं कांदा टमॅटो घालून. खूप भारी लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडलं की मग तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता मी हे चांगलं परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपले काय असेल ते घरात असतील नसेल तेवढे सगळे मसाले घाला आणि त्यानंतर चांगला हा मसाला आपलं हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्या चांगला. तर कारण परत चटणी जर नाही भाजली तर ती परत त्यात चटणी लागून जाते चिकनला. त्यामुळं असंच काहीसं मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्या आणि त्यात थोडासा अळणी रस्सा घालायचा. आपण जे चिकन शिजवतो त्यातलं 1 पळी किंवा 2 पळी अळणीचा रस्सा घालायचा. त्यामुळे चिकनला चव भारी येते आणि त्याची चव ह्यात उतरते. त्यामुळे बघा आता मी असं हे चिकन शिजवलेलं घातलेलं आहे. चिकन मस्त शिजलेलं आहे असं. आणि आता हे परतवून घेणार आहे मी सगळं पूर्ण असं चांगलं हलवून घ्यायचं. सगळीकडे चिकनला चटणी तेल वगैरे लागलं पाहिजे. तर बघा असं काहीसं मी सगळं परतवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर 2 पळी मी मगाच सांगितलं तसं तुम्हाला की 2 पळी तुम्ही अळणी रस्सा टाकून घ्या. त्यामुळे ह्याला मस्त चव येते. तुम्ही एकदा असं नक्की करून बघा. तर बघा आपलं असं हे बिना वाटणाचं चिकन असं झालेलं आहे. तर मंडळी बघा कसं वाटलं, आवडलं की नाही? आवडल्याशिवाय राहणारच नाही. एकदा तुम्ही नक्की करून बघा माझी रेसिपी आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता बघूया, चला आपण मंडळी रस्सा करून घेऊया. तर रश्श्याला बघा मी हे घातलेलं आहे, आधी तेल घातलेलं आहे, त्यानंतर कांदा टमॅटो घातलेला आहे आणि रस्सा कसं नुसता ते हे करून चालत नाही. त्यामुळे ह्यात थोडीशी पेस्ट असं मसाला घातलेला आहे मी, कारण रस्सा खूपच पातळ होऊन जातो म्हणून. आणि बाकीचे आपले घरचे सगळे मसाले घातलेले आहेत. हा सगळा मसाला परतवून घेतलेला आहे. असा खूप चांगला असा भाजून घ्यायचा. बघा कसं तेल मस्त सुटलेलं आहे आणि त्यानंतर ही आपली सगळी अळणी ओतलेली आहे. तर बघा, आणि अळणी मस्त अशी छान उकळून द्यायची आणि त्याच्यानंतर त्याची शोभा वाढवायची असेल तर अशी कोथिंबीर घालायची, की बघितलं की माणसानं खाल्लंच पाहिजे असं करायचं हे. तर बघा आपली रेसिपी अशी काहीशी तयार झालेली आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी एकदा नक्की फॉलो करा तुम्ही. बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.